हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आमचं बाळ आणि त्याच्यासाठी केलेलं आहे वेलकम। आज निकिता, मम्मी, बाळ, आता न्यू बेबी आहे म्हटलं वेलकम तर करायला पाहिजे छोटंसं। या अगोदरचे 4 लेकरं होते तर 4चं पण केलं नाही, म्हटलं आता याचं तरी करावं, कारण की आता करतेच सगळेजण। आणि मग आता मम्मी ते सगळेच येणार आहेत आणि बाळ येणार आहे, त्याच्यामुळं मग एकदम छान वाटतंय। खरं तर आहे ना, तनू खूप रडलेली, कारण की तिला पाहिजे होता भाऊ आणि भाऊ नाही झाला, बहीण झाली। म्हणजे आता या बहिणी भरपूर झाल्यात, जवळपास 4 बहिणी झाल्यात आणि एक भाऊ तर पाहिजेच आहे, म्हणून ती खूप रडत होती। आणि नंतरच्याला तिला बघितलं ना, ती विसरून गेली की तिला भाऊ पाहिजे होता म्हणून, कारण की तिने मांडीवर घेऊन खेळायला लागली वगैरे वगैरे। म्हणजे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत त्या फिलिंग्स ज्या असतात। तर आपण जेव्हा समोर डोळ्यांनी बघतो ना, त्यावेळेस कळतं की आपलं रक्ताचं नातं हे रक्ताचंच असतं। भाऊ असो बहीण असो, त्याला बघितलं, त्याला मांडीवर घेतलं की ते सगळं काय विसरून जातं। तर बाळाचं आता मस्त असं वेलकम होतंय। बाळाला सुंदर निरोगी छान असं आयुष्य लाभू देत। आता नाव काय ठेवील सांगता येत नाही। निकिता आणि तनू त्यांनी सांगितले, सुचवले तसं सई, पण आता काहीतरी प्लॅन चालू आहे त्यांचा। तर बाळाचं छान वेलकम केलं। आता फुलं नाहीत आणून दिले, कारण की मुलाची अपेक्षा होती आणि मुलगी झाली। आणि त्याचबरोबर ज्या भावना आहेत माणसाच्या, म्हणजे एकदम असं कसं होतं ना, दुखवल्यासारख्या होतात। पण काय हरकत नाही, फुल नाही फुलाची पाकळी, रांगोळ्याची छान अशी रांगोळी काढली आणि त्यानंतर बाळाचं वेलकम छान केलं आणि छान झालं। आणि आता ती मुलगा किंवा मुलगी यात भेदभाव न करता, ती मुलगाच असल्यासारखं, म्हणजे तोंडातून पण बोलताना त्याला भूक लागली असेल, त्याला आंघोळ घालायची आहे, त्याला औषधं द्यायची आहेत, असं म्हणजे ना वेगवेगळे म्हणजे असं तोंडातून त्याला येतं। मग असं होतं, कारण की ते बाळ एवढं क्यूट आहे, दिसायला छान आहे आणि एकदम गोजीरवाणे। आणि स्वामींच्याही मनात असेल की ती मोठं झाल्यावर नक्कीच काहीतरी बनेल, म्हणूनच स्वामींनी, आणि असं म्हणतात जो पुण्य करतो त्याच्याच पदरी मुली असतात। तर असं काय आहे आणि असेल कदाचित, कारण की जो व्यक्ती इतरांच्या मदतीला धावून जातो, तसं बाळाचे पप्पा आहेतच। कुणाची घरात एक वेळेस ते दुर्लक्ष करतात, पण बाहेरची कामं ते कधीच, म्हणजे कुणाला एखाद्याला इमर्जन्सी असेल, काहीही गरज असेल की ते लगेच धावून जाता, मदतीला जाता। म्हणजे असं नाही म्हणत नाहीत, किंवा कशीही आपल्याकडे जरी काही नसेल तर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ते इतरांना मदत करतात। आणि त्यांचा तो स्वभाव आहे, पहिल्यापासूनच स्वभाव आहे, आज नाही। आणि बाळही एवढं क्यूट आहे, आई वडील बी त्याचे क्यूट आहेत। आणि गोंडस बाळाचा छान असं वेलकम केलं आरतीच्या ताट घेऊन। आता मलाही म्हणजे आमच्या निकिताच्या बाजूचे जे काही लेडीज आहेत, तर त्यांनी मस्त म्हणजे सगळेजण आल्या वेलकमला आणि भारी वाटलं। आणि बाळाला असं छान असं घरात घेतलं, बाळाचे पावलं उमटवले पांढऱ्या फडक्यावर, आणि क्यूट क्यूट त्याचे छोटे छोटे पावलं आपल्या छान अशा तिजोरीत जातील उमटवलेले। आणि छान असं तिच्या घरातल्या वस्तू मला काही लवकर सापडत नव्हत्या, मग जसं असेल तसं मी छोटासा प्लॅन करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे हे जे दिलचं चिन्ह आहे ते तसं केलं आणि त्यामध्ये बाळाला ठेवलं आणि थोडंसं आपलं शूट असं केलं आणि ते छान वाटलं आणि तिलाही ते आवडलं। ती तर म्हणली होती नको असं काही करायला, उगाच कशाला 4 केले नाहीत, मग त्या मुली काय म्हणतात, त्यांना वाटेल की आमचं नाही मम्मी। म्हटलं असू देत, त्यांनाही आवडेलच। पण कसं असतं, लहान बाळाचं आपण जेव्हा काय करतो त्या परत गोष्टी होत आहेत, एकदाच असतात। मग त्याच्यामुळं छोट्या मोठ्या अशा ज्या गोष्टी असतात, ज्या आठवणी असतात, त्या आपण कॅप्चर करून ठेवल्या तर त्या कुठेच जात नाहीत, मनात तर असतातच। पण कधीतरी आपण मोबाईल उघडून बघितला आणि ते जर काही दिसलं आपल्याला, तर खरंच खूप छान वाटतं। आणि बाळाला आणलं तो दिवस होता होळीच्या दिवशी, आणि त्याच दिवशी बाळाची 5वी सुद्धा होती, म्हणजे पौर्णिमाही होती। आणि लक्ष्मी आली असे सगळेजण म्हणत होते। पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी घरी आली आणि बाळाचा 5वाही दिवस होता, 5वा दिवस आहे। आणि बाळ जन्मलेला तो दिवस होता गुरुवारचा, म्हणजे 26 फेब्रुवारी। आणि आईचा आणि बाळाचा पुढच्या वर्षी वाढदिवस एकाच दिवशी येणार आहे बरं का, मी सांगते, कारण की निकिताचाही वाढदिवस 26 फेब्रुवारीचा आहे। आणि मम्मीने सटवाई करायला घेतली, त्याचसोबत पूजाही छान केली। सटवाईची ही पूजा करतात आमच्याकडे, आणि इथे ना करायला खूप उशीर झाला, म्हणजे हॉस्पिटलमधून ते आलते तेव्हा 6:30-7चा टायमिंग झाला। मग तिथून पुढे ते 5वीची पूजेची तयारी, काही गोष्टी होत्या तर काही नव्हत्या असं झालेलं, पण 5वीची पूजा तर करायची होती। मग जशी आहे तशी त्याच्यातच ॲडजस्ट केलं। सटवाई देवी मानून घ्या, बाळाला सुख द्या, चांगलं ऐश्वर्यात जगू द्या, सुखसमाधानाने राहू द्या, असं मी सटवाई देवीकडे प्रार्थना करते। आणि आमच्याकडे एक अशी पद्धत आहे की जेव्हा आपण कणकेच्या दिव्यामध्ये दिवा लावतो सटवाई देवी पुढे, तर आहे ना त्यावेळेस बाळाला तो दिवा दाखवलाच जात नाही, म्हणजे झाकून बाळाला जे आहे ते पाया पडवलं जातं, दर्शन घेतलं जातं सटवाई देवीचं, आणि बाळही शांतच होतं। त्यानंतर उजडला दुसरा दिवस रंगपंचमीचं, म्हणजे धुळवडीचं।
अरे अरे ही बघा होळी आहे. हॅपी होळी म्हणा. हे बघ बकेट काय हे तनीचा अवतार आहे. ह्या ननीचा अवतार. अयो वेदिका कासली होळी बाई. लेकरांनी एवढी मज्जा मस्ती केली. अगोदर कलर लावले आणि नंतर बकेटीत पाणी घेऊन पाण्याने खेळायला लागले. आणि हे पार्सल जे आहे 4-5 दिवस झालं घरात येऊन पडले आणि मला त्याचं अनबॉक्सिंग करणं झालेलं नाही. म्हणून आहे ना मी आज करते. आता माझ्या अवताराकडे लक्ष देऊ नका कारण की घरातले कामं करायला लागतात. निकिताकडे लक्ष द्यायला लागतं, बाळाला द्यायला लागतं. आणि त्याचबरोबर थोडंसं म्हणजे एक ब्रेक भेटला, सगळे बाहेर गेलेले दिसले म्हणून चला म्हटलं याचं अनबॉक्सिंग करून हे कसं आहे हे प्रोडक्ट एकदा चेक करूयात. नाहीतर मग रिटर्न जास्त दिवस झालं की ते घेत नाही आहेत. म्हणून मग म्हटलं बघावा. क्वालिटी छान आहे, अप्रतिम आहे, कपडाही छान आहे आणि वेलवेट असं आहे. आणि मला आहे ना एकदम ते भारी वाटलं आणि कम्फर्टेबलसुद्धा वाटलं कारण की कपड्याची क्वालिटीची एवढी भारी आहे ना मी शब्दात नाही सांगू शकत. कारण की आपण जेव्हा शिलाई एवढे पैसे देतो 300 शिवाय तर शिलाई नाहीच आहे. साध्यातलं साधं जरी ब्लाऊज शिवायचं म्हटलं तर 300 रुपये घेतातच. त्यानंतर आहे ना मला यायचं आहे आता पाचवडला वापस. तर म्हटलं आता त्या अगोदर आहे ना बाळाच्या आईला गोलूला बघावं काय करते. आणि छान असं वाटलं मला. त्यांना बाय बाय केलं आणि मम्मी म्हणत होती डिकवडा बनवायचा कारण की तिचा होता 7वा दिवस. 8च्या दिवशी बनवत आहे. तर म्हटलं का संतोष भाऊजीने कोळीतच जाऊन बनवून या गाडीवर जाऊन. मग मम्मीने ना अगोदरच खारीक वगैरे कुटून घेतलं. खोबरंही जे आहे ते तिने ठोसून घेतलं आणि डिंक तळते मम्मी गॅसवरती. आणि तुप तिने घरून बनवून आणलं गावाकडूनच येताना. मग त्याचं डिंक बनवते असं झालेलं. मला म्हटलं आता थोडंसं खोबरं तुझी कर कुठं म्हणून मी घेतले आता कुटायला. आणि आमच्याकडे असं करतात त्यामध्ये काय काय असतं ते मम्मी सगळं टाकते. तर मला एवढं काय सांगता येणार नाही. पण जे काही असतं ना डिकवड्यामध्ये बाळंतिणीसाठी तर ते सगळं काही मम्मीनं बनवलं. त्यानंतर निकिताबाई म्हणत होती मम्मीला मम्मी डोकं वगैरे नीट विंचरत जा, नीट राहत जा. मम्मीचं कसं आहे कामाला लागली ही कामच करत बसते मग स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि ते प्रत्येक गृहिणीचं होतंच. गरजेचं असतं. खारीक बनवलंय. काय केलंय ग मम्मी? तोडले कोडोलीतून आणलं ना खोबरं. हे बघा आमची बाळंतीन बाई खारीक देते मला. मस्त असा डिंक तळलाय. अजून काय काय घेतलं ग मम्मी? खोबरं घेतलंय, खारीक घेतलंय. आता नंतर आहे ना आम्ही आलो घरी आणि बघा हे झाडे सुकले ना बापरे. तरी पण काल आलते ना हे कामानिमित्त इकडे तेव्हा त्यांनी पाणी टाकलं होतं. पण झाडांना रोज पाण्याची गरज होऊनच. तू काय करती? ए नको नको पिचकारी मारू. छान छान फुलं आलेत. गप ग बाई काय राडा केला वेदिका. मला ओलं करू नको सांग मग मी वतीन पाणी अंगावर. गप्प बस बिचारे झाड. इकडं पाणी मारून झालं. सकाळी उठलं की सगळं झाडू मारायचं काय. हां चला आता ठेवून दे. कचरा जास्त उडणार नाही. रस्त्याच्या कामामुळे धूळ जास्त उडतीय बघ की. सकाळी झाडं कसे ताजे दिसणार टवटवीत. तर आम्ही आलो आता दत्तनगरवरून इकडे आमच्या घरी. आता मम्मीला पण त्रास होता पण राहावं वाटत होता पण नको वाटत होतं कारण की लय मोठं होतं ना. एकटं सिंगल असलेलं वेगळं आणि लेकरं घेऊन राहिलेलं वेगळं असं होतं. त्याच्यामुळं मग नाही राहिलं. आणि तसंच वेदिकाची शाळा पण बुडती. 8 दिवस झालं पोरगी शाळेत नाही. त्याच्यामुळं मग आता घरी आली. उद्यापासून आता वेदिका पण शाळेत जायला लागेल. आणि आता आमचं रुटीन सुरू होईल. बाळ छान आहे, बाळाची आई छान आहे. थोडं सिझर झाले, 3रं सिझर आहे त्याच्यामुळे तिला थोडा त्रास होते उठता बसता. आणि मम्मीला पण मणक्यात गॅप पडल्यासारखा झाला. होत नाही मम्मीला पण करायला. आजच ती तिकडे कुठे सासवडला गेलते. सासवडवरून आली आज. आणि 21 दिवसाचा आराम सांगितला तिला पण मी नाही थांबले. आले वेदिकाच्या शाळेसाठी. थांबायला पाहिजे होतं 3-4 दिवस नाही थांबले. आणि आता चला बाय. आणि आज कसं आहे ना जेवण बनवायला मला घरी यायला 8:30 वाजल्या. काहीच बनवलं नाही. आता मम्मीनं आणली होती लाडू बनवून गावाकडनं येतानाच. आणि बरंच काय दिलं डिकवडा वगैरे. मग आता तेच खाऊन झोपतो. ह्यांच्यासाठी कपकेक लेकरांसाठी. आणि दूध आणायला हे गेले. आता मी घरातले जे काम आहे तसं तर घरात स्वच्छता आहे कारण की काल हे आलते तेव्हा पाणी वगैरे भरून ठेवलं होतं. घराची साफसफाई केली ती पण तरी पण आता झाडू मारते.
आणि मग गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. बाय.